नमस्कार, मी अमोल मोरे. तर मित्रांनो, एक काळ असा होता जेव्हा वाईन आणि विस्की यावरच लक्झरीचा शिक्का असायचा. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आता ग्लासात वाईन असो वा विस्की, बाजूला ठेवलेली पाण्याची बॉटल कोणत्या ब्रँडची आहे यावरूनही तुमचं स्टेटस ठरू शकतं. म्हणजेच मित्रांनो, भारतात दारू लक्झरी आहे, इतकंच नाही तर पाणीसुद्धा लक्झरी बनत चाललं आहे. आणि हा बदल फक्त पाण्यापुरता मर्यादित नाही. याच बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आज आपण शेअर बाजारात पाहतोय, सोनं चांदीच्या दरात आणि वाहनाच्या विक्रीत देखील पाहतोय. ग्राहकांचा आत्मविश्वास वाढतोय, पैसा फिरतोय आणि बाजार यावर आपली प्रतिक्रिया देतोय. या सगळ्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी बीज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. भारतामध्ये पाणी ही मूलभूत गरज मानली जाते. मात्र सध्या भारतात पाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलताना दिसतोय. एकीकडे देशात अजूनही कोट्यावधी लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही, तर दुसरीकडे काही शहरांमध्ये हे गरजेपेक्षा पुढे जाऊन लक्झरी आणि प्रतिष्ठेचे प्रतीक बनत चालले आहे. विशेषतः श्रीमंत आणि उच्च उत्पन्न गटाकडे आता पाण्याचा दर्जा, ब्रँड आणि किंमत याकडे अधिक लक्ष दिलं जात आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये नळाचे पाणी थेट पिण्यायोग्य नसल्याने सुरक्षित आणि शुद्ध पाण्यासाठी लोक बाटलीबंद पाण्यावरती अवलंबून आहेत. मात्र आता हा कल केवळ साध्या बाटलीबंद पाण्यापुरता मर्यादित राहिलेला नसून सुरक्षिततेसोबतच चव, खनिजाचे प्रमाण आणि ब्रँड इमेज यासाठी प्रीमियम मिनरल वॉटर खरेदी केले जात आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सच्या अहवालानुसार भारतातील प्रीमियम मिनरल वॉटरच्या बाजारात सध्या सुमारे 400 दशलक्ष डॉलर म्हणजेच अंदाजे 33,000 कोटी रुपयांपर्यंत हा पोहोचला आहे. विशेष म्हणजे हा बाजार दरवर्षी सुमारे 24% वेगाने वाढत आहे, जो जगातील वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम वॉटर मार्क्सपैकी एक मानला जात आहे. मुंबई, दिल्ली, बँगलोर यासारख्या महानगरामध्ये आता वॉटर टेस्टिंग इव्हेंट्स हे देखील आयोजित केले जात आहे. जसे वाईन टेस्टिंग किंवा कॉफी टेस्टिंग होतात, तशाच प्रकारचे मोठे इव्हेंट्स हे आयोजित केले जातात. पाण्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, खनिजे, त्यांची चव, कार्बोनेशन आणि स्रोत यावर देखील चर्चा केली जाते. तज्ज्ञांच्या मते हे केवळ ट्रेंड नसून बदलत्या ग्राहक मानसिकतेचे प्रतीक आहे. मात्र याचवेळी भारतामध्ये स्वच्छ पाण्याची समस्या अजूनही गंभीर आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार देशातील सुमारे 70% भूजल प्रदूषित आहे. अनेक ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये नळाचे पाणी थेट पिण्यास सुरक्षित नाही. त्यामुळे ज्यांची आर्थिक क्षमता आहे ते लोक महागडे पाणी खरेदी करत आहेत, तर ज्यांच्याकडे ही क्षमता नाही त्यांनी अजूनही असुरक्षित पाण्यावर अवलंबून राहिले आहेत. किमतीच्या बाबतीत पाहिलं तर प्रीमियम पाणी सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर आहे. भारतीय प्रीमियम मिनरल वॉटरची किंमत साधारणपणे 80 ते 100 रुपये प्रति लिटर इतकी आहे, तर आयात केलेल्या ब्रँडसाठी ही किंमत 300 रुपये लिटर किंवा त्याहून अधिक आहे. या उलट स्वस्त पाण्याची बॉटल अजूनही 20 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. यामुळे पाणी आता गरजेपेक्षा अधिक आर्थिक विषमतेचे प्रतीक बनत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या वाढत्या मागणीचा फायदा मोठ्या कंपन्यांना देखील होत आहे. अनेक बहुराष्ट्रीय देशांतर्गत कंपन्या आता प्रीमियम पाण्याच्या विभागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. काही खास रिटेल स्टोर्समध्ये गेल्या एका वर्षात प्रीमियम पाण्याच्या विक्रीत 3 पट वाढ नोंदवली गेली आहे. एकीकडे ही लक्झरी वाढत असताना दुसरीकडे भारतातील अर्थव्यवस्था अधिक मजबूत होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे आज भारतातील शेअर बाजारात पाहायला मिळालेली जोरदार तेजी. आज 3 फेब्रुवारी 2026 भारतातील शेअर बाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसून आला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये तब्बल 2,000 रुपयाची अंकाची वाढ होऊन तो 83,800च्या आसपास बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी सुमारे 640 अंकाची वाढ नोंदवून 25,700च्या आसपास बंद झाला. एका दिवसात तब्बल 2.5 ते 3% वाढ ही नोंदवली गेली. यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. या तेजीमागे प्रमुख कारण म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत निर्माण झालेली सकारात्मक अपेक्षा. अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ कमी होणार आहे. यामुळे भारतीय कंपन्यांसाठी अमेरिकन बाजार अधिक खुला होऊ शकतो, असा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाला आहे. याच अपेक्षेमुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर आज खरेदी दिसून आली.
आजच्या व्यवहारात निर्यात आधारित क्षेत्रांनी विशेष चांगली कामगिरी केली. टेक्स्टाईल्स, ऑटो, ॲसिलरी, इंजिनिअरिंग, वस्तू आणि केमिकल क्षेत्रातील शेअर्समध्ये लक्षणीय वाढ नोंदवली गेली. निफ्टी ऑटो निर्देशांक सुमारे 700 अंकांनी तर निफ्टी बँक निर्देशांक सुमारे 1,500 अंकांनी वाढला. बँकिंग क्षेत्रातील मोठ्या शेअर्समध्ये खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीला त्याचा आधार मिळाला. जागतिक बाजारातूनही आज सकारात्मक संकेत मिळाले. आशियाई बाजार मजबूत होत आहे तर अमेरिकन बाजारातही मागील सत्रात वाढ नोंदवली गेली. याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार पुन्हा भारतीय बाजाराकडे वळताना दिसत असून याचा परिणाम चलन बाजारावरही झाला. डॉलरच्या तुलनेत आज रुपया 90.35 ते 90.40 रुपयाच्या पातळीवर मजबूत झाल्याचे पाहायला मिळाले. शेअर बाजारातील या तेजीचा परिणाम केवळ इक्विटी मार्केट पुरता मर्यादित राहिला नाही तर त्याचा थेट प्रभाव हा कमोडिटी बाजारावरही दिसून आला. आज भारतामध्ये सोनं आणि चांदीच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवली गेली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCXवर दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये तेजी नोंदवली गेली. भारत आणि अमेरिकेतील नव्या व्यापार करारामुळे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून त्याचा परिणाम देशांतर्गत कमोडिटी बाजारावरही दिसून आला. MCXवर सोन्याचा दर हा प्रति 10 ग्राम सुमारे 1,53,000च्या आसपास पोहोचला तर चांदीचा दर हा प्रति किलो सुमारे 2,65,000 पर्यंत गेला आहे. मागील काही दिवसांपासून बाजारात असलेली अनिश्चितता कमी झाल्याने गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोनं आणि चांदीकडे वळण्यास सुरुवात केली आहे. सामान्यतः शेअर बाजार मजबूत असताना गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्यायापासून दूर राहतात. मात्र सध्याच्या परिस्थितीत चित्र वेगळे दिसत आहे. अर्थव्यवस्थेबाबतचा विश्वास वाढत असला तरी चलनवाढ, जागतिक व्याजदर, डॉलरची स्थिती आणि भूराजकीय घडामोडी यामुळे सोनं आणि चांदीची मागणी ही टिकून आहे. तज्ज्ञांच्या मते सध्याची वाढ ही केवळ आर्थिक किंवा राजकीय बातम्यांमुळे नाही तर तांत्रिक कारणामुळेही आहे. मागील काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली होती. यामुळे कमी दरात खरेदीची संधी साधून अनेक गुंतवणूकदाराने मोठ्या प्रमाणावर व्यवहार केले. याचाच परिणाम म्हणून दर पुन्हा एकदा वरच्या दिशेने गेलेत. या सर्व सकारात्मक आर्थिक घडामोडीचा फायदा भारतातील वाहन उद्योगाला देखील होताना दिसून येत आहे. भारतामध्ये वाहन उद्योगात सध्या चांगलीच चैतन्याची लाट दिसून येत आहे. जानेवारी महिन्यात देशभरात वाहन विक्रीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे सरकारकडून करण्यात आलेली कर कपात आणि त्यामुळे वाहनाच्या किमतीत झालेली घट. आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यात देशात 4,56,000हून अधिक प्रवासी वाहने विकली गेली. ही विक्री मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे 12.5% अधिक आहे. डिसेंबर 2025मध्ये सुमारे 3,99,000 वाहने विकली गेली होती. त्या तुलनेत जानेवारीमध्ये विक्रीत जवळपास 14% वाढ झाली आहे. सरकारने सप्टेंबर 2025 पासून वाहनावरील GST दरात कपात केल्यानंतर अनेक कार आणि SUV मॉडेल्सच्या किमतीत कमी झाल्या. याचा थेट परिणाम बाजारावर झाला असून मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी वाहन खरेदी अधिक परवडणारी ठरली आहे. फक्त कारच नव्हे तर दुचाकी वाहनांच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागात दुचाकींची मागणी वाढल्याने या विभागाला विशेष बळ मिळाले आहे. याचबरोबर ट्रक, बस आणि इतर व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही सुधारणा दिसून येत आहे. यामुळे उद्योग, बांधकाम आणि वाहतूक क्षेत्रातील हालचाली वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. एकंदरीत पाहता पाणी लक्झरी बनत असो, शेअर बाजारातील तेजी असो, सोनं चांदीतील वाढ असो किंवा वाहन विक्रीतील उधाण असो, हे सर्व घटक भारतातील बदलती जीवनशैली, वाढता ग्राहक आत्मविश्वास आणि मजबूत होत चाललेली अर्थव्यवस्था याचे प्रतिबिंब आहे. आपल्याला आजच्या बातम्या कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.